तुम्ही आरशात बघता, पण जे दिसतं ते खरंच तुम्ही आहात का? का कोणीतरी सांगितलेली ओळख किंवा समाजाने लावलेली किंमत? वेलकम टू मनियोग ऑडिओ सिटी. आज आपण एक असं सत्य उघड करणार आहोत, जे तुमचं आयुष्य पूर्ण बदलून टाकू शकतं. पण फक्त ऐकून थांबू नका, शेवटपर्यंत ऐका. स्वतःला पुन्हा एकदा शोधा. हे केवळ एका एपिसोडसारखं नाही, हे एक प्रवास आहे स्वतःकडे परत येण्याचा. आत्ममूल्य म्हणजे काय? आत्ममूल्य म्हणजे स्वतःची खरी किंमत ओळखणं. समाज, नातेसंबंध, रूप या गोष्टींनी आपली किंमत ठरत नाही. ती आपल्यात आधीपासूनच असते. पण लहानपणापासूनच आपण तू हे करू शकत नाहीस, तू इतकाच आहेस असं ऐकतो आणि विश्वास ठेवायला लागतो. स्वतःला एक प्रश्न विचारूया, तुम्ही स्वतःवर प्रेम करता का? की फक्त स्वतःला सहन करता? का हरवतो आपण आत्ममूल्य? तुलनाचं विषय. सोशल मीडियावर इतरांचं आयुष्य परफेक्ट दिसतं आणि आपलं सामान्य वाटतं. चुका केल्या की स्वतःला दोषी ठरवतो. दुसऱ्यांना खुश करत करत आपण स्वतःला विसरतो. स्वतःला विसरून इतरांसाठी जगणं ही सर्वात मोठी गद्दारी असते. स्वतःविरोधात. आत्मप्रेम म्हणजे स्वार्थ नव्हे. आत्मप्रेम म्हणजे रोज स्वतःला तू महत्त्वाचा आहेस असं सांगणं. स्वतःची काळजी घेणं, मानसिक शांती जपणं, हेही आत्मप्रेमाचं रूप आहे. जर तुम्ही स्वतःवर प्रेम केलं नाही, तर दुसरा कोणीही करणार नाही. रोज सकाळी आरशात बघून स्वतःशी एक वाक्य बोला, मी पुरेसा आहे. स्वतःशी नातं जोडा. स्वतःशी संवाद साधा. डायरी लिहा. एकांतात बसा. तुमचे खरे विचार ऐका. जे लोक तुमचं आत्ममूल्य कमी करतात, त्यांच्यापासून थोडं दूर व्हा. तुमच्या आयुष्यातल्या टॉक्सिक लोकांपेक्षा शांतता केव्हाही चांगली. एक मुलगी जी रोज स्वतःचं मन मारतं ऑफिसला जात होती. एक दिवस आरशात बघून तिनं ठरवलं, मी आता माझ्या आत्म्याशी प्रामाणिक राहणार आणि तिचं आयुष्य बदललं. अडथळे आणि आत्मप्रेम. तुमचे दोष, चुका हेही तुमचं एक अंग आहे. त्यांना स्वीकारा. परफेक्ट होणं म्हणजे स्वतःवर प्रेम नव्हे. अपूर्ण असूनही स्वतःला प्रेमानं पाहणं हेच खरं आत्मप्रेम. जगाला पटवायचं नाही, स्वतःला समजून घ्यायचं. आत्मप्रेमाची 5 दैनिक सवयी. 1. सकाळी 10 मिनिट फक्त स्वतःसाठी वेळ द्या. 2. स्वतःचा अपमान करणारं एक वाक्य पूर्णपणे थांबवा. 3. रोज एक गोष्ट लिहा. आज मी स्वतःसाठी काय केलं? 4. दर आठवड्याला स्वतःला एक छोटंसं गिफ्ट द्या. 5. नाही म्हणायची ताकद विकसित करा. स्वतःवर प्रेम करणं का आवश्यक आहे? कारण आत्मविश्वास वाढतो. निर्णय घ्यायला सोपं जातं. नातेसंबंध सुधारतात आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहतं. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता, तेव्हा जगही तुम्हाला वेगळ्या नजरेनं पाहू लागतं. शेवटचा मंत्र. स्वतःचा मित्र बना. स्वतःशी प्रेमाने बोला. चुका स्वीकारा. शिक्षा नको, समजूत हवी. स्वतःवर काम करत राहा. परंतु दोष न लावता आजच ठरवा, मी स्वतःच्या सगळ्यात जवळचा मित्र आहे आणि होणार आहे. तुमचं आत्ममूल्य जग ठरवत नाही, ते तुम्हीच ठरवता. तुम्हाला एक नवीन आयुष्य हवंय, तर आरशात बघा आणि फक्त एवढंच बोला, मी प्रेम करतो ह्या माणसावर जो समोर उभा आहे. आणि त्या दिवशी आयुष्य खऱ्या अर्थानं सुरुवात होईल. लाईक, सबस्क्राईब, शेअर करा मनियोग ऑडिओ सिटीला आणि स्वतःच्या आत्म्याशी जोडून घ्या.
नवं आयुष्य. धन्यवाद.